नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, राज्यातील ज्या ज्या महिलांच्या नावे 4, 6, 8, 10 आणि 12 चाकी वाहनं आहेत, अशा जवळपास 8.5 ते 10 लाख वाहनधारकांची जिल्हानिहाय यादी प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आलेली आहे। त्या यादीतील महिलांच्या नावावरील वाहन सध्या त्यांच्याकडे आहे की नाही याची पडताळणी अंगणवाडी सेविका करणार आहेत। 8 दिवसांमध्ये पडताळणी पूर्ण करून अहवाल पाठवावा असे आदेश महिला आणि बाल विकास विभागाने दिलेले आहेत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषांनुसार पात्र आणि अपात्र असलेल्या लाभार्थ्यांची पडताळणी करताना पहिल्यांदा 4 चाकी वाहन असलेल्या महिलांची तपासणी केली जाणार आहे। त्यानंतर ज्या लाभार्थी कुटुंबातील सदस्यांकडे 4 चाकी वाहन आहे अशांची पडताळणी होईल। शेवटी ज्यावेळी योजनेचा प्रत्येक अर्ज हा अँड्रॉइड मोबाईलवरून भरता येत होता, त्यावेळी अनेकांनी बनावट कागदपत्र देऊन अर्ज केल्याचाही संशय आहे असा प्रकार देखील समोर आला आहे। त्यामुळे पुढील टप्प्यावरती कागदपत्रांची पडताळणी केली जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय। दरम्यान सध्या 4 चाकी वाहन ज्या महिलांच्या नावे आहे अशांची यादी जिल्हानिहाय पाठवण्यात आलेली आहे। त्याची पडताळणी 8 दिवसात होऊन शासनाला अहवाल केल्यानंतर योजनेतील किती लाभार्थी महिलांकडे वाहने आहेत हे स्पष्ट होणार आहे। ती नावं यादीतून वगळली जाणार आहेत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये कोणताही बदल हा करण्यात आलेला नाही। सर्व लाभार्थी निकषांनुसार पात्र आहेत का याची तपासणी फक्त केली जाते। NIC कडनं 4 चाकी वाहनांची माहिती घेऊन त्या योजनेतील लाभार्थी आहेत का याची तपासणी केली जाणार आहे। तर मग मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज करताना प्रत्येकाने स्वाक्षरी करून एक हमीपत्र भरलेलं आहे। त्यामध्ये निकषांनुसार योजनेच्या लाभासाठी पात्र असून अर्जातील माहिती खोटी आढळल्यास कारवाईस मी पात्र असेल असं नमूद होतं। त्यामुळे 4 चाकी वाहनधारक महिलांची पडताळणी करताना कोणी खोटी माहिती दिली तर संबंधितांवरती गुन्हा देखील दाखल होऊ शकतो असं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे मित्रांनो, जर एखाद्या लाडक्या बहिणीच्या नावे 4 चाकी गाडी असेल तर आजच आपला लाभ सोडून द्यावा, जेणेकरून आपल्यावरती कुठल्याही प्रकारची नामुष्की येणार नाही। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।